हे काय आलेच मालक. नमस्कार. बसा बसा. कसे काय येणे गेलेत? तुमचे बस्तान नीट बसले की नाही हे बघणे आमचे कर्तव्यच आहे. त्यामुळे दिवसाआड फेरी मारत असतो. काय गोपाळराव? तसा काव्यशास्त्र विनोद हा छुपा हेतू असतोच. उगाच खोटे कशाच बोला. आमच्याकडे आपले सदैव स्वागतच आहे. कारण आपल्याप्रमाणेच आम्हासही नवविचारांच्या सत्संगाची ओढ लागलेलीच असते. म्हणजे हा समसमाज संयोगच झाला म्हणायचा. काय सकाराम, इथे रोळलास ना? होय होय. आमचं नवं मालक एकदम साजरं आहेत. आरडा नाही, वरडा नाही, फक्त मंद मंद हसत्यात. एक बोलू का तुमच्याशी? तुम्ही तिघ ना मला अक्षी ब्रह्मा विष्णू महेश वाटताय बघा. म्हणजे दादासाहेब ब्रह्मा, नव मालक विष्णू आणि रावसाहेब महेश. काय रे बाबा, आम्हाला एकदम महेश करून टाकलंस. म्हणजे मी काय भगवान शंकरांसारखे तांडव नृत्य करतो की काय? नाही नाही, तसं नाही. आमचं दादासाहेब आणि तुम्ही बोलताना म्हणजे तावा तावानं काय बाय सांगत असता म्हणून मला. हा, म्हणजे आम्ही बर्मा म्हणजे भ्रमात पडलेली. वा. ब्रह्मा या शब्दाचा अपभ्रंश फार आवडला भाऊ आपल्याला. सखा, तुझी अशी बडबड नसली की काही चैन नाही पडत बघ आम्हाला. काय थट्टा करतात दादासाहेब? अरे नाही, खरंच. बर माधवराव, काल आपण आमच्या बागेसंबंधी बोलत होतो. काही विचार केलात का त्याच्यावर? नाही म्हणजे आम्हा जरा लवकर निर्णय घ्यायचा. सखाच बागेची देखभाल करत असे. आता आम्ही निवृत्त झाल्यावर सखा तुमच्याकडे आला तेव्हा बागेची. हो हो, आमच्या वडिलांस भारी हौस होती बागेसंबंधी. त्यांच्या हयातीत काही आम्ही बाग घेऊ शकलो नाही. परंतु आता तुम्हास विकावयाची आहे तर आम्ही आनंदाने घेऊ. चांगली फुलती फळती बाग आहे. हो, गावठी गुलाबाची 200-300 फुलं निघतात. शिवाय अनेक भाज्याही निघतात. आम्ही प्रेमाने सांभाळलेली बाग आहे. तेव्हा कोणा योग्य व्यक्तीच्या हातात जावी एवढीच इच्छा. वय वय, लय छान बाग आहे. असं वाटतंय आपण फुलपाखरू व्हावं आणि समद्या गुलाबावर नाही हिंडावं. बरे, घेतली आपण बाग. काय सांगता? हो. आता सखा दादा, तुम्ही फुलपाखरू होऊ शकता का? समजे चेष्टाच करतात माझी. पर चाल, हा झालो मी फुलपाखरू. इट्टल 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 इट्टल. वहिनी, मी सांगू का कुठला पदार्थ करायचा ते? मुळीच नाही. इकडून काय सांगितले ते ऐकलेत ना? मी ठरवणार एकटीने कुठला पदार्थ करायचा ते. आणि मी एकटीनेच तो करणार. तुम्ही साऱ्यांनी फक्त मदत करावयाची मला. आणि मी जेवढे सांगेन तेवढे ऐकायचे. होय. आबा भाऊजी, मला असं वाटतं आपण बटाट्याची भजी करूया. मला वाटते ती सोपी असावीत करावयास. तोपर्यंत मी कृती समजून घेते. हे काय? बटाटे स्वच्छ धुवून. विनू भाऊ, तुम्ही की नाही बटाटे स्वच्छ धुवून त्याची साली काढून मला मला चकत्या करून द्या बारीक छान. बरं. हा, तोपर्यंत मी डाळीचे पीठ घेते भिजवावयास. थोडेसे कढईत तेल. आबा भाऊजी, त्या फडताळातले थोडेसे तेल काढून द्या मला कढईत. आणि विनू भाऊ, ते बटाट्यांचे झाले ना म्हणजे चूल द्या पेटवून. बरे. कृतींमध्ये काय म्हणलंय? वहिनीबाई, वहिनीबाई, आतमध्ये मालक बागेची बोलणी करतात. बागेची बोलणी? होय, भिडे साहेबांची एक फुलांची आणि भाज्यांची जकास बाग आहे. चांगली फळती फुलती. अगो बाई, काय सांगताय काय? होय तर, मी पाहिली आहे ना. अहो, असे एक गुलाब येतात टपोरी, गावठी गुलाब. अहो, लोक गुलकंदासाठी घेऊन जातात इकत. आता बोला. अगो बाई, अहो पण मग आतमध्ये बोलणी चालू आहेत म्हणाला, ती कसली? अहो, भिडे साहेबांना बाग विकायचे आणि मालक म्हणतात मीच घेतो. अगं बाई, खरे? मग भिडे साहेब बी खुश झालेत आणि मालक बी खुश झालेत. हो,
मामंजींना फार हौस होती बागेची, म्हणूनच इकडे खूप आवड आहे झाडांची. शिवाय गुलाबातली सुपारी फार आवडते इकडे. आता घरचीच बाग असली म्हणजे रोज ताजी सुपारी होईल. मग फारच छान. घरची फुले आणि भाजी असली म्हणजे वाटेल दुसऱ्या गावी असलो तरी आपण आपल्याच घरी आहोत म्हणून. कसं बोलला बहिणीबाई, अहो संतांनी म्हणलंच आहे, हा देह म्हणजे मायेचे घर. अरे याच्यावर एक चांगला अभंग आठवलाय. आबा भाऊ बसायचं. लगेच ऐकू तू. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, सुंदर ते ध्यान, सुंदर. सुटलो बुवा एकदाच आहे. आबा भाऊजी, त्यांची सारखी अशी चेष्टा करणे बरे नव्हे हो. हो वहिनी, काल रात्रभर अभंग चालू होते. मी आणि विनायक भाऊ आम्ही दोघेही तळमळत होतो. आणि हे विनायक भाऊंना उठवून उठवून अर्थ सांगत होते. कोणच नाही. हा हा ये, बस बस ऐक. वहिनी ते बघा कसे विनायक भाऊंना पकडले आहे. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, सुंदर ते ध्यान. ऐक सुंदर ते ध्यान उभे विटेवर. हे घ्या सोमन मावशी. कळशी ठेवा आणि भाजी घ्या निवडायला. अगो बाई, काय हे जिने. नमस्कार करते. अहो थांब थांब, तिथेच थांब. पारोशाने शिवशील मला. नाही, अंघोळ करून आले मी. पाणी भरायला असे कसे येणार. अगो बाई, म्हणजे सगळे पाणी तू सकाळीच भरतेस की काय. हो, काय ना, दिवसभर अडचण नको ना म्हणून. अगो मला कसली आली अडचण. भर हो पाणी. काय गो मुक्ते, तुला सगळे घरातले काम एकटीलाच करावे लागत असेल. हो. अगो बाई, आणि काय गो, तुला सासरच्यांनी माघारी पाठवून किती वर्ष झाली. नाही, कसे आहे, तू दिसायला सुंदर आहेस, नाकी डोळीही उत्तम आहेस हो, आणि वागणेही कसे शालीन आहे. नाही म्हणजे केवळ तू बोलण्यात अडखळतेस म्हणून तुझ्या सासरच्यांनी तुला माघारी पाठवले. म्हणजे कमालच आहे त्या माणसांची. पण तू तरी काय करणार म्हणा. नशिबाचे भोग भोगायला तर लागणार. आली या भोगासी. अगो बाई, तू पाणी भरून घे, मी जाते. आणि लवकर ये स्वयंपाक घरात. तुझी कामे आटोपल्या आटोपल्या. आबा भाऊजी लवकर या. झाली भाजी. ही बघा, रंगावरून तरी छान जमली असं वाटतंय की नाही. वहिनी चव पहा ना, म्हणजे दादाला द्यायच्या आधी कळेल. अहो त्यांच्या आधी कधी खाते का मी भाऊजी. बरे, मी पाहतो. द्या. अहो अरे बापरे, काय झाले. अहो वहिनी, अहो तुम्ही नेहमीप्रमाणे मीठ घालायला विसरलात. अगो बाई, असे कसे होईल आबा भाऊजी. आज मी अगदी आठवणीने मीठ घातले. विनू भाऊ, तुम्ही पहा बरे. काय झालं. पाणी द्या त्यांना. नाही का. अहो काय होते. काय करतोय. तिखट झालेत भरपूर.
घे घे घे. अगो बाई, आता काय करायचंय भाऊजी? आता मीठ आणखी घालता येणार नाही आणि तिखटही कमी करता येणार नाही. हो, काय करू मी आता? नाही काका, तुम्ही बघा बरे खाऊन. मी खाऊ? हो. वा, चांगलं झालेत ते, उत्तम झालेत. मीठ आणि तिखट जागच्या जागी आहे, एकदम चांगलं झालेत ते. हा? आबा भाऊजी, थट्टा करता होय माझी? अहो आम्ही कुठे म्हटले वाईट झालंय म्हणून. काय थांबा, तुम्हाला चांगला धपाटाच घालते आता. थांबा बघू. आबा भाऊजी थांबा. चांगला धपाटा घाला, मी घालतो याच्यात. हा? काय रे, थांब रे, पळतो कुठं? काय आणले आहे? अरे वा, मगापासून जो खमंग दरवळ सुटला आहे तो या भज्यांचा तर. स्वतंत्रपणे केलेला पहिला वहिला पदार्थ त्याच्या वासावरून तरी उत्तम जमल्यासारखा वाटतोय. पहा आता, आपण खाल्ल्यावरच कळेल खरे काय ते. ठेव पाहू. अरे वा, रमाबाई 100पैकी 100 गुण. खरेच? चेष्टा नाही ना करत माझी? नाही म्हणजे अळणी जेवण सुद्धा अगदी मुकाट्याने जेवता म्हणून. खरे सांगा बघू मला. अहो रमाबाई, खरेच. हवे तर तुम्ही स्वतःच खाऊन पहा बरे. नको, मी मागाहून खाईन. छे छे, भजी ही गोष्ट एकट्याने खावयाची नाहीच मुळी. दोघा चौघांनी मिळून गप्पा मारतच खावायच्या असतात अशा गरम गरम भजी. घ्या, अहो घ्या रमाबाई, की आम्ही भरवू तुम्हास? ईशा, नको, खाते मी. अगो भाई, खरेच स्वतः मला जमले. मला एकटीला जमले. पहा, जमले की नाही. आता असेच सूपशास्त्राच्या आधाराने नवीन नवीन पदार्थ करीत जा. काय? होय तर करणारच आहे. मला आता अगदी हुरूप आला आहे. स्वतः ही हस्तलिखिते तर आपण पुण्याच्या वाड्यात होतो तेव्हापासून आलेली आहेत, होय ना? होय, अनेक होतकरू लेखकांनी अभिप्रायासाठी पाठवलेली ग्रंथसंपदा आहे ही. कार्यबाहुल्यामुळे हे काम थोडे लांबणीवर पडले होते. ते आता हातावेगळे करण्याचा मानस आहे. परंतु स्वतः हे काम कधीच हातावेगळे होऊ शकत नाही. रमाबाई, म्हणजे आज आपण 20 हस्तलिखिते अभिप्राय लिहून पूर्ण केलीत तर उद्या आणखी नवी 15-20 हस्तलिखिते येऊन हजर होतीलच. खरेच रमाबाई, एवढे सोपे गणित ध्यानातच आले नाही आमच्या. खरे म्हणजे मुळातच हा विविध मान्यवरांकडून अभिप्राय गोळा करण्याचा खटाटोप नव्या जुन्या ग्रंथकारांस करावा लागतो. त्यामुळे कालापव्यय होतो आणि ते पुस्तक अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचतही नाही. त्यासाठी एक संस्था स्थापन करावी असा विचार बरेच दिवस आमचे मनी घोळत आहे. ग्रंथोत्तेजक सभा असे या संस्थेचे नाव असेल. म्हणजे ग्रंथकर्ते, अभिप्रायकर्ते आणि वाचक असा त्रिवेणी संगम त्यात घडेल. संस्थेच्या स्वरूपाचा कच्चा आराखडाही आहे आमच्या मनात. पण येथे नाशिकमध्ये ही संस्था सुरू करताना मनुष्यबळ कमी पडेल की काय अशी शंका वाटते आहे. एक सुचवले तर राग नाही ना येणार? समोरचा रागवेल म्हणून आपले विचार दडवू नये रमाबाई. आपल्या विचारांवर खात्री असेल तर ते जरूर मांडावेत. सुस्पष्टपणे बोला, काय म्हणत होता? म्हणजे आज दुपारी वर्तमानपत्रातील जाहिरात वाचली, ती आठवली आणि असे आले मनात की ग्रंथोत्तेजक सभेबाबत एक जाहिरात दिली तर म्हणजे ती वाचून आपोआप मनुष्यबळ जमा होईल. कारण आपणच म्हणाला होतात ना की जाहिरात ही एकाच वेळी अनेक लोकांपर्यंत पोहोचण्याचे साधन असते. रमाबाई,
खरेच तुम्ही आज आम्हास चकितच केले. हा साधा आणि अचूक उपाय आमच्या ध्यानीच आला नव्हता. उत्तम. या जाहिरातीच्या मार्गाने आपला बराच व्याप वाचेल आणि मुख्य म्हणजे आपला हेतूही साध्य होईल, यशस्वी होईल. रमाबाई, थँक्यू. ईशा, काहीतरीच काय. काय आबा, आज भाजी खातोयस आणि काल 2 पदार्थ अधिक असून सुद्धा खाल्ले नाहीस. काही बिघडले होते का त्यात? बिघडले नव्हते. फक्त 2 भाज्यातली एक आळणी होती आणि एक खारट. आमटी मात्र चांगली होती. त्यामुळे 2 भाज्या असूनही आम्ही आमटीशीच जेवलो. आबा, हे पहा, तू विद्यार्थी आहेस. विद्यार्थ्याचे ध्यान खारट, तिखट, आळणी याकडे असू नये. त्याने जे मिळेल ते मुकाट्याने खावे. आम्ही कधी नावे ठेवतो का? जे मिळेल ते मुकाट्याने जेवतो की नाही? पण असे केल्याने मला मात्र अगदी अवघडल्यासारखे होते. वेळेला जेवत असतानाच मला कुणी काही सांगतच नाही. जे समोर येईल ते अगदी मुकाट्याने जेवतात, अळणी असले तरी. मग मागाहून मी जेव्हा जेवायला बसते तेव्हा मला कळते. मग अगदी मेल्याहून मेल्यासारखे होते हो. वेळेवरच सांगितले तर निदान पदार्थ तिथल्या तिथे सुधारता तरी येईल. नाही, हे पहा, ज्याचे त्यास कळलेलेच बरे. त्यामुळे माणूस सावध राहतो. असो, आजचा स्वयंपाक मात्र बरा झाला होता. आबा, आम्ही हो हो दादा, तुझे झाले असेल तर तू उठ. मी जरा आज 2 घास जास्तीच जेवणार आहे. बरे. रमावहिनी, एवढे खुश होण्यात अर्थ नाही. अहो, सूपशास्त्राचे पुस्तक वाचून जमला आजचा स्वयंपाक. जेव्हा एकट्याने सगळे कराल तेव्हाच खरी कमाल हो.